दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी नेहरूंसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले काय म्हणतात तेही बघूया। भाजप हा एक पक्ष असा आहे आणि त्यांचं जे मूळ आहे भाजपचं, त्या मुळांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केलेला नाही। हे अनेक लिखाणामधूनही आपल्याला स्पष्ट होते। छत्रपती संभाजी महाराज असतील या शिवाजी महाराज असतील यांचा सातत्यानं अपमान त्या काळातही आजही भाजपच्याच मूळ व्यवस्थेपासून होते आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हे काही कोणापासून लपलेलं नाही। तर या सगळ्या संदर्भात या सगळ्या मुद्द्यांवर विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आम्ही जाणून घेतलंय। सरकार आल्यानंतर लोकांची हिंमत का वाढते की शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणं, शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समोर आणणं, शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाला खोटा ठरवणं, हे सोलापूरकर कोरटकर का करतात? ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे, ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची औलाद आहे। आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आजमीनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही? यांनी अपमान केला की नाही? कोरटकरावर कारवाई होणार की नाही? सन्माननीय सदस्य कारवाई होणार की नाही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।